अयोध्येच्या राम मंदिरातील चोरी प्रकरणी गुन्हा नोंद, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा यांना अटक। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 3 प्रगतीपथावर, ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंना भेटले, ठाकरेंचे 16 आमदार फुटणार अशी चर्चा। सरकार आणि पक्षातूनही संजय पाटील यांची कान उघडणी, तरीही संजय पाटील यांच्याकडून माफीनामा नाहीच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील यांच्यात बैठक, पाटलांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या सूचना। खासदाराने शिंदेंना गोत्यात आणलं, शिवसेनेच्या नेत्यांना माफी मागावी लागली। बोलताना भान बाळगा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना आदेश। संजय दिना पाटलांवर चौफेर हल्लाबोल, शिवराळ खासदाराबाबत सर्वत्र संताप। संजय राऊतांना मिळाली आयती संधी, संजय दिना पाटील यांनी धमकी दिल्याची राऊतांनी पोलिसात केली तक्रार। केतनच्या हत्येआधी का भेटले दोन्ही आरोपी, सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या भेटीने नवा ट्विस्ट। भीमरावला फाशी की जन्मठेप, नसरापुरातील हत्या प्रकरणी निकाल 29 जूनला। स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केल्याचा आरोपीचा बचाव, रोशन सुवर्णाचे पोलीस जबानीत वक्तव्य। मवियाच्या बैठकीत 23 आमदार गैरहजर, मुंबईतल्या बैठकीला फक्त 35 आमदार उपस्थित। शरद पवारांचा आशावाद दुर्दम्य, एकही लोकप्रतिनिधी फुटणार नसल्याचा केला दावा। उद्धव ठाकरेंनी मवियाचेच कान उपटले, आपण खरंच सोबत आहोत का, उद्धव ठाकरे यांनी विचारला सवाल। डिलिमिटेशनमुळे फुटीर खासदारांचा भाव वाढला, प्रत्येक फुटीर खासदाराला 85 कोटी, खासदार संजय राऊतांचा दावा। अधिवेशनात विरोधी पक्षात एकजूट कमीच, आमदार रोहित पवारांची कबुली, उद्धव ठाकरेंनंतर रोहित पवारांनी व्यक्त केली खंत। सोलापुरात आषाढी यात्रा काळात दारूबंदी, आषाढी यात्रा नियोजन बैठकीत निर्णय, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंचांचा एकमतानं निर्णय। पावसामुळे धरण गावातील बंधारे तुडुंब भरले, नाला खोलीकरणाच्या कामामुळे शेतीचं नुकसान टळलं, शेतकऱ्यांनी व्यक्त केलं समाधान। नाक तोंड दाबून पत्नीची हत्या आणि हार्ट अटॅकचा बनाव, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध, पत्नीनं घटस्फोटाला नकार दिल्यानं काढला काटा। केस तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरण, सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा, मृत विलास घुलेच्या कुटुंबियांची मागणी।